सो गाइज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग डायरेक्ट मी घराच्या बाहेरून शूट करते, स्टार्ट करते. आता आम्ही निघालोय भीमाशंकरला आणि सकाळी निघालो होतो आम्ही 5:30-6ला. तर आता एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलोय आणि मेघा आली आहे मेन म्हणजे माझ्यासोबत, माझी ट्रॅव्हल पार्टनर जी की आधीपासून आहे. सो आम्ही आता निघालोय आणि आता मस्त नाश्ता वगैरे करू, मिसळ खायची आहे कारण दुपारपर्यंत फुल राहिलं पाहिजे. आणि मग आता चला खाते आणि मग पुढचा प्रवास करू. सो गाइज फायनली आम्ही पोहोचलोय, 2 किलोमीटर दूर आहोत आणि आता पोहोचायलाच कसं वाटते मेघा? एक नंबर. इकडून ये. कसं वाटतं? खाली मस्त खाली नदी आहे. आणि आता 2 किलोमीटर दूरच आम्हाला गाडी पार्क करायला लावली आहे. सो आम्ही आता चलत जातोय 2 किलोमीटर आणि आता वाजलेत 11. पूर्ण रस्त्याने धुकं आहे आणि रस्ता एवढा भारी आहे ना, चलत जायला खूप भारी वाटते. खरंच खूप छान वाटतंय. एक्सपेक्ट केलं नव्हतं मी एवढं छान असेल. एकदम भारी आहे. आणि बरं झालं आम्ही 2 व्हीलर घेऊन आलो होतो, स्कूटी आमची, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. नाही तर 4 व्हीलरला तर खूप दूरपर्यंत पार्किंग सांगितली होती, 6 किलोमीटर लांब. आणि त्या एका माकडानं माझं कणीस घेतलेलं आहे, त्यामुळे आता मला काही एन्जॉय करत करत जाता येणार नाही. सो चला तुम्हाला दाखवते पुढचा प्रवास. जादू बन गए अब हम दोनों, क्योंकि बारिश
ऑलमोस्ट 1 तास लागेल. अजून 11ला लाईनला होतो, आता 5 वाजलेत. अजून पुढे किती वेळ लागेल माहित नाही, सांगू तुम्हाला झाल्यानंतर. आता दर्शन झाल्यानंतरच सांगू. सो गाईज, तुम्ही बघितला आत्तापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ व्लॉग, आणि तो व्लॉग मी आज एंड करते कारण तिकडून आल्यापासून माझी तब्येत खराब झाली, मग माझं पूर्ण कन्सिस्टन्सी बिघडली होती. तर तुम्हाला माझा तो पूर्ण अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तुम्ही व्हिडिओ तर पाहिलाच पूर्ण, बट जो मला तुमच्यासोबत जेन्युइन रिअल अनुभव शेअर करायचा होता तो मी शेअर करणार आहे. तर आम्ही सकाळी गेलो होतो 5 वाजता उठलो होतो. 6 वाजेपर्यंत आवरून वगैरे 6:15ला घरून निघालो होतो. त्यानंतर 7:30-8 पर्यंत मंचरला होतो आणि मंचरला नाश्ता वगैरे केला आणि मग तिथून पुढे गेलो आणि मग घाटातून वगैरे सर्व काही झालं. आणि त्या दिवशी बहुतेक कोणीतरी नेता आलेला होता, आय थिंक अजित पवार, ते आलेले होते. मग त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जाम झाली होती. 4 व्हीलरच्या गाड्यांची पार्किंग 6 ते 7 तेवढं पण नाही, 10-12 किलोमीटर लांबपर्यंत 4 व्हीलरची ट्रॅफिक जाम झाली होती. आणि आमची 2 व्हीलर असल्यामुळे आम्ही साईडनं जाऊ शकलो, नाहीतर तिथेच पोहोचायला 2-3 वाजले असते. मग आम्ही पोहोचलो 11 वाजता तिथे पोहोचलो. तिथून पण 2 किलोमीटर दूरच पार्किंग होती 2 व्हीलरची, आणि 4 व्हीलरची तर त्याच्यापेक्षा पण लांब. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता 5-1 किलोमीटर लांब होती मंदिरापासून, आणि 2 व्हीलरची 2 किलोमीटर. तर तुम्ही जात असताना या गोष्टी लक्षात ठेवा. मला हे म्हणायचं आहे, मला ते शेअर करायचं आहे तुमच्यासोबत, की तुम्ही जर फर्स्ट टाइम जाताय भीमाशंकरला तर ह्या गोष्टी तुम्ही तिथं जाताना आधीच ठरवून जा. जर जायचंयच ना, खूप लवकर निघा, किंवा रात्रीत जाऊन तुम्ही तिथे सकाळी दर्शनाला जाऊ शकता. तर मग आणि पार्किंगचं असं आहे, एकतर जे 4 व्हीलर आहेत त्याच्या 5 किलोमीटर लांब पार्किंग आहे मंदिरापासून, तिथून तुम्हाला चलत जावं लागेल. लोकल गाड्या असतात पण मग ते पैसे पण तसेच घेतात. आणि 2 व्हीलरची पार्किंग जे आहे ते 2 किलोमीटर लांब, आणि 2 किलोमीटर मग आम्ही तिथून चलत गेलो. 11 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो. मग तिथे पण मंदिराच्या बाहेर एक 3 किलोमीटर लाईन असेल मंदिराच्या बाहेर. तिथून आम्ही लाईनला लागलो. परत मग तसंच थांबलो. जेवण पण केलेलं नव्हतं, तेवढाच नाश्ता केलेला होता, आम्ही खाल्ली होती म्हणा. मग तसंच 11 वाजता लाईनला लागलेलो आम्ही. डायरेक्ट 7 वाजले. आणि जी दर्शनाची लाईन होती ती लाईन पण एकदम जे दुकान वगैरे असतात ना प्रसादाचे त्याच्या समोरून होती. पाऊस चालू होता, धुकं पडत होतं, म्हणजे वातावरण एवढं छान झालं होतं ना. माझ्या आयुष्यातला सर्वात भारी अनुभव होता हा. मी आत्तापर्यंत जिथे फिरले ना, सर्वात भारी, मी कधीच विसरू शकणार नाही आत्तापर्यंतचा अनुभव. एवढं छान धुकं होतं, एवढं भारी, मी एवढं नेचर एवढं जवळून एवढं म्हणजे निसर्गाचं रूप ना पहिल्यांदा बघितलं होतं. आणि खरंच खूप भारी होतं ते. फक्त मला रिग्रेट नाही म्हणता येणार, फक्त वाईट कुठं वाटलं की जी रांग होती, दर्शनाची रांग, त्याचं नियोजन नव्हतं नीट. कुणी पण कुठून पण घुसत होतं. आणि मला हेच म्हणायचं की जे मधून घुसणारे लोक होते त्याच्यामुळे जे प्रामाणिकपणे लाईनमध्ये थांबून दर्शन घेत आहेत त्यांना लेट होत होता. म्हणजे एक डायरेक्ट एक फॅमिली होती, आय थिंक गुजरातची होती. ती फॅमिली आमच्या तिथे मध्ये घुसत होती, आम्ही थांबू दिलं नाही. आणि आम्ही जेव्हा दर्शनाच्या जवळ गेलो, मंदिराच्या जवळ एकदम दर्शन घ्यायचं म्हणजे एक 5 मिनिटावर होतो, त्यावेळेस ती फॅमिली आमच्या पुढं होती. कुठं आम्ही 3 किलोमीटर मंदिराच्या बाहेर जिथून लाईनला लागलो होतो तिथं ती फॅमिली घुसण्याचा प्रयत्न करत होती. आणि आम्ही दर्शनाला जेव्हा होतो तिथं आमच्या समोर ती फॅमिली. तर असं जे होतं ना ते नियोजन व्यवस्थित नव्हतं. आणि मेन म्हणजे जे लाईनमध्ये थांबून मग लोक तिथंच खाणं वगैरे चालू होतं, तर ते कचरा आणि पावसामुळे ते चिक एवढं म्हणजे ते पण कचऱ्याचं मला जास्त हे वाटलं. कुठंच असं जास्त डस्टबिन वगैरे नव्हत्या. पण जे अनुभव होता ना माझा तिथं जाण्याचा पूर्ण, तो खूप भारी होता. एकदा तरी गेलं पाहिजे. आणि मी परत जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये किंवा आता मी 2-3 दिवस म्हणजे माझी बहीण आल्यानंतर परत जाणार आहेत. सो मला तो अनुभव परत घ्यायचा आहे. आणि यावेळेस नियोजनानेच जावं लागेल. आणि मी असं पण कुठं पण जाताना जिथं मी आधीच मला माहिती आहे की जास्त वेळ लागणार आहे दर्शनाला, तिथं अगोदरच लवकर निघते. बट त्या दिवशी 5लाच निघायचं होतं घरून,
पण रात्रीच झोपायला लेट झाला होता, मेघा लेट आली होती, मग त्यामुळं लवकर उठणं झालं नाही आणि लेट झाला. बट आता नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल तेव्हा एकतर रात्रीच मुक्कामाला जाईल, एकतर प्लॅन आहे की शिवनेरीला जायचं, मग शिवनेरीवरून परत तिकडं पुढं जायचं. सो असा सर्व अनुभव होता आणि खरंच तुम्ही नक्की जाऊन या. पावसाळ्यात तर जाण्यासारखंच आहे. आणि रस्ता पण जो होता तो एक कोणतं तरी तळेगाव होतं बहुतेक, तळेगावपासून मंदिरापर्यंतचा रस्ता पण खराब होता. तो पण म्हणजे एवढं मोठं देवस्थान आहे ते, ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भारतातून कुठून कुठून लोक तिथे दर्शनाला येत आहेत, पण रस्ता जो आहे तो खराब होता तिथून तितका, आणि तिथंच जास्त ट्रॅफिक होती आणि रस्ता पण छोटा. आता गावाकडचा रस्ता असल्याने छोटाच होता पण खराब होता. सो ते एक मला नाही पटलं. बट दर्शन वगैरे खूप छान झालं. जिथं म्हणजे आता मी त्र्यंबकेश्वरला पण गेलेली आहे ना, तर तिथं दर्शन 1 मिनिट शांततेत थांबून दर्शन सुद्धा घेता येत नाही, पुढं पुढं ढकलून देतात. पण इथं नीट छान देवाच्या तिथे जाऊन 1 मिनिट 2 मिनिट थांबून दर्शन झालं, त्यामुळे खूप छान वाटलं. एवढं 11 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत रांगेत थांबलेलं सार्थक झाल्यासारखं वाटलं. सो खरंच छान होतं. तर तुम्ही जात असाल तर या गोष्टी प्लीज लक्षात ठेवा. एकतर लवकर जा किंवा रात्रीच जा, आणि पार्किंगचं पण मी जसं तुम्हाला सांगितलं तसं, आणि नक्कीच जाऊन या. तर हेच होतं माझं सर्व हा एक्सपिरियन्स, आणि अशा प्रकारे माझं 3रं ज्योतिर्लिंग दर्शन झालेलं आहे. सो यस, आय एम सो ग्रेटफुल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.